शुभ सकाळ सर्वांना. तर आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि बघा आता झाली आमची सकाळची सुरुवात. आमच्या भक्तीचं देवदर्शन चाललं आहे. तिला जायचं आहे अंगणवाडीमध्ये. मग तिने काय केलं, देवांचं दर्शन वगैरे घेतलं आंघोळ केल्यावर. आणि त्याच्यानंतर मग आता चाली तुळशीला दर्शन घ्यायला जाईल ती, कारण तिची ती सवयीची, मी जसं करत तसं ती करत असती. आणि इथं मोगऱ्याच्या कळ्या होत्या, तर फुलं मस्त तोडीत होती, पानं काहीतरी. तर सकाळी मी सगळे फुलं तोडले होते, पण तिला वाटलं फुलं नाही तोडले, मग ती परत तोडत होती. तर आजी पण गेली होती तुळशीला पाणी घालायला, मग ती पण आजी मागं तर शुभ सकाळ सर्वांना. झाली आमची सकाळची सुरुवात. आणि बघा भक्ती पण मस्त रेडी झाली. बाई सांग सगळ्यांना शुभ सकाळ. आणि सांग कशी दिसती म्हणावी भक्ती, कशी दिसती. आणि बघा तिचा फ्रॉक हा ना खूप दिवसाचा फ्रॉक आहे, पण आता ते फ्रॉक वापरणं होत नाही, मग आता ते वापरायला काढले. आणि भक्तीची आवडीची भाजी करायची फ्लावरची. भक्तीला जायचंय आज अंगणवाडीमध्ये, हा ना बाई, जायचं ना शाळेमध्ये. तू हुशार होणार आहे ना. हां, आणि कोणासोबत जाणार आहे? बाबा संग जाणार आहे ती. आणि आता भक्तीने मस्त मॅचिंग लब्बर लावलंय आणि फ्रॉक घातलाय. आणि भक्तीचं देवदर्शन पण झालेलं आहे. झालं ना बाई. मग भक्तीने देवदर्शन केलं. आता तिला जायचे शाळेत. तर चला व्हिडिओ बघत राहा आमचा. तर भक्तीचं आवरून दिलं. आणि त्याच्यानंतर मग मी इथं करत होते स्वयंपाक. फ्लावरची भाजी, थोडासा भात होता तो परतला, आणि वांग्याची भाजी आणि पोळ्या. तर स्वयंपाक झाल्यानंतर परत मग जो थोडंसं किरकोळ काम होतं वावरामध्ये, तिकडं जायचं होतं. आणि आता परत मग थोडं जे असलं ते काम, दिवसभराचं रुटीन तुमच्यापर्यंत शेअर. तर बघा आता वांग्याची भाजी. तर चला आता स्वयंपाक वगैरे झाला आहे, कपडे धुतले, भांडे झाले. आता आले मी पॉली हाऊसमध्ये. काल याला मारत तणनाशक, आता मारायची आहे जिप्सोला पावडर. जे छाटलेले त्याला पावडर मारायला आता आम्ही आलेलो आहे. तर त्यांनी काढून ठेवली. आता मी आले. आता मी माझ्या खांडात जाते नळी घेऊन पावडर मारायला. तर बघा हे आता आमच्या पॉलिहाऊसचा पेपर फाटला आहे. त्या दिवशी वादळी पाऊस आला होता, त्याच्यामुळे आमच्यात नाही भरपूर लोकांचं नुकसानी झालेलं आहे. तर बघा अशी नुकसान होत राहते. तर ह्या पेपरला खूप असा खर्च येत राहतो. तर बघा कसा फाटून गेला पूर्ण पेपर आमचावाला पॉलिहाऊसचा. आणि बघा पेपरच्या विषयी मी तुम्हाला नंतर बोलेल एखाद्या व्हिडिओमध्ये नक्कीच. तर बघा आता आमचं चालू आहे पावडर मारायचं काम. इथं मशीन चालू करून दिलेलं आहे मी, आणि लगेचच आता गन जोडून घेतले आणि लगेच आता पावडर मारतोय. कारण टायमिंगशीर छाटलं पावडर त्याच्यावर पडली तर मग योग्य राहतं. कारण 20-1 दिवस झाले बाग छाटायला. दुसराच हात आहे फक्त हा तशी पावडरीचा. कारण गुलाब लागवड चालू होती, त्यामुळे इकडं लक्ष थोडंसं दुर्लक्षच झालं. तर त्यामुळे आता हे झाडं व्यवस्थित कव्हर होण्यासाठी त्याला चांगल्या प्रकारे एकदम अशी स्वच्छ प्रेशरने धुवून पावडर मारायची आहे, जेणेकरून मग प्लॉट आपला चांगला होतो. तर बघा मी मस्त आता परत आज पण मोगऱ्याचे गजरे बनवले, कारण उद्या आहे वटपौर्णिमा. आणि बघा छान असे मस्त मोगऱ्याचे सुंदर असे गजरे बनवले. आणि तुम्हाला उद्या दिसलंच मी डोक्याला लावल्यावर. आणि बरणीभर परत फुलं पण निघालेले, ते देवाला माळीला काही ठेवलेले. तर बघा कसे वाटतं गजरे नक्की सांगा. आणि हे थोडेसे उमललेले होते. तर बघा हे पण मस्त छान असे बनवलेले मी, पण मग हे थोडेसे उमललेले आणि हे थोडे कळ्यांचे, त्याच्यामुळे हे एकत्र जॉईंट केले. कसे वाटते बघा बरं. विकत आणण्यापेक्षा आपल्या हातून गजरे बनवले किती सुंदर छान वाटते. तर उद्या बघू लावल्यावर कसे दिसतात ते. तर ही व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीची, म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशीची. तर बघा आता माझी सगळी पूजेची तयारी झालेली आहे. ज्या वस्तू राहिल्या त्या बघत होते, काय राहिलं काय नाही. ताटली, तांब्या, सगळं वडासाठी ज्या वस्तू लागत्या पूजेच्या, सगळं साहित्य, कपडा, वस्त्र सगळं घेतलेलं आहे. आणि इथं मी थोडीशी खिचडी करून ठेवते, कारण तिकडनं यायला उशीर होतो. तर मग सासूबाईंना पण उपास निघत नाही, त्यांनी पण पकडलेला आहे. तर म्हटलं चला आधी खिचडी परतून घेते, मग आपण जाऊ पूजेला. आणि पूजेवरून आल्यानंतरच आम्ही फराळ करणार आहे, त्याच्या आधी काही आम्ही काही. तर आता इथं आम्ही आलो होतो वडाच्या झाडापाशी, आणि आता चालली होती आमची पूजा. काही झाली होती, काही चालली होती. आणि चालू होतं बायांचं का आता पूजा वगैरे करू, आरती करू, त्याच्यानंतर मग वडाला धागा गुंडाळायचा आहे. आणि जन्मजन्मी आपल्याला हाच पती पाहिजे, अशी आपण त्याच्याकडं वडाच्या झाडाकडे प्रार्थना करायची आहे.
तर बघा आता आम्ही सर्वजणांची पूजा झाली होती, पण ज्या शेजारच्या ज्या बाया होत्या आणि त्यांची पूजा बाकी होती आणि त्याच्यामुळे आम्ही थांबून राहिलो होतो, कारण की सगळ्यांनी सोबतच मग आम्ही वडाला मस्तपैकी धागा गुंडाळला. तर बघा आमच्या मळ्याच्या पुढंच थोडासा रस्ता आहे, तिथं छान असं वडाचं झाड आहे आणि तिथं मस्त आता आमची पूजा चालू आहे. तर माझे जाऊबाई थोड्याशा लेट आल्या होत्या, त्याच्यामुळे मग त्यांची व्हिडिओ मी नंतर काढली, कारण त्यांचं घरी थोडं काम होतं, त्यामुळे त्या थोड्याशा उशिरा आल्या त्या पूजा करायला. तर म्हटलं चला तुमची पण. तरी तर आमची पूजा वगैरे झाली होती आणि आता चालू होतं ओटी भरायचं काम, कारण प्रत्येक बाईने 5-5 सवासणींच्या ओट्या भरायला लागत्या. कोणी 5 भरतं, कोणी 7 भरतं. तर मस्त फळांनी आणि गव्हांनी त्यांची ओटी भरायचं काम चालू होतं. तर ते आमच्या इथल्या ताई आहे, त्या आमच्या जाऊबाईस लागते, तर त्यांनी आमच्या माझ्या सासूबाईची आणि माझी ओटी भरली आणि त्याच्यानंतर मग आम्ही पण त्यांच्या ओट्या भरल्या. तर कसं असतो सवासणीचा सण असतो, त्याच्यामुळे ओट्या भरायलाच लागत्या. आणि ऊन पण खूप लागत होतं, आज आपटाचं ऊन होतं, खूप गरम होत होतं आणि ते असे जड कपडे घातले का खूपच गरम होऊन जायचं. त्याच्यामुळे आमच्या आजीने थोडंसं हलकंच पातळ घातलं होतं. आणि आता इथं चालू आहे सगळ्यांचं ओट्या भरण्याचं काम, एकमेकांना देत आहे हळदी कुंकू. पूजा करून घरी आलेलो आहे आणि मळ्यात राहतो, लांब पायी चालत आलो, ऊन लागलं आणि आता आम्ही बसले फराळाचं करायला. भक्ती, आजी, अवधूत सगळे खिचडीच खाऊ राहिले, दही, खिचडी, पापड्या. तर या सर्वांनी मस्त फराळ करायला.